सो रेडिओचा इम्पॅक्ट असं तुम्हाला विचारशील ना तर 2005 मध्ये मुंबईला खूप मोठे फ्लड झाले होते बघ. खूप पाऊस पडला होता, पाऊस पडला होता आणि पाणी साचलं होतं. लोकल ब्लॉक झाले होते, लोक अडकले होते एकाच ठिकाणी. खाली पाणी साचलंय, लोकांना प्यायला पाणी नव्हतं, खायला नव्हतं. इव्हन आरजेस पण रेडिओ स्टेशनमध्ये अडकले होते काही. ओके. की त्यांच्या घराच्या इथे किंवा खाली तिथे पाणी साचलं होतं. सो मग आरजेसनी काय केलं की रेडिओ या माध्यमाचा उपयोग करून असं केलं की कोण कुठे अडकलंय. मग लोक फोन करून सांगायचे की बाबा मी इथं अडकलोय आणि मला खायला पण काही नाही आहे, पाणी नाही आहे प्यायला. मग ते म्हणायचे, मग रेडिओवर अनाऊन्स करायचे की असा बाबा सर्वेश इथे अडकलेला आहे आणि त्यांनी 10 तास झाले विदाऊट पाणी आणि अन्नाचा बिचारा तिथे अडकलाय, त्या एरियात कोणी आहे का. तर मग त्याच बिल्डिंग मधलं वरच्या मजल्यावरचं एक जण म्हणायचं की अरे हो मी वरतीच आहे या बिल्डिंगमध्ये, मी रेडिओ ऐकत बसलोय. तर मी खाली जाऊन त्याला, मग तो त्याच्याकडे जेवायला गेला किंवा त्याला जेवण आणून दिलं, पाणी आणून दिलं. सो रेडिओने असं पण इमर्जन्सीमध्ये काम केलं. रेडिओची एक ब्युटी काय माहिती आहे का, की जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा रेडिओ एक इमर्जन्सीसाठीचं माध्यम होतं. म्हणजे सगळंच बंद होईल तेव्हा रेडिओ चालू असायचा. तेव्हा ट्रान्सपोर्ट बंद आहे, ट्रेन बंद आहेत, काही कारणास्तव आता न्यूज चॅनल्सचे स्टुडिओ जे आहेत त्याला ते ओबी व्हॅन जाऊ शकत नाही आहेत. पण रेडिओला ओबी व्हॅनची गरज नव्हती, लोक सांगायचे आणि कम्युनिकेट करायचो. सो आरजेस पण तिकडे थांबले होते 2-2 दिवस आणि ते कम्युनिकेट करत होते आणि ते लोकांना सांगत होते.